हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण जातो सिद्धिविनायकला आणि ऑलमोस्ट 2 वर्षानंतर जातो आहे अँड आय एम रिली व्हेरी एक्सायटेड अँड सी माय आउटफिट. लिंबू कलरचं टॉप आणि ब्लॅक ट्राउझर काइंड ऑफ पॅन्ट आहे. बेसिक आहे, सिंपल आहे, पण माझा फेवरेट आहे, वन ऑफ माय फेवरेट्स. जिंदगी एक सफ़र है, निकलोगे तभी तो पहुंचोगे, असं म्हणत आपण निघालेलो आहोत घरातून. आणि घरी काही खाल्लं नव्हतं, त्याच्यामुळे नाश्ता बाहेरूनच घेतला. पोहे आणि उपमा घेतलं होतं या काकांकडून. हे लोक बघा कसे वाट बघत बसले होते नाश्त्यासाठी. आणि मी विसरले क्लिप्स घ्यायचं, तर संपल्यानंतर डायरेक्ट मी याची क्लिप घेतली. तर छान होते पोहे, म्हणजे त्याच्यामध्ये शेंगदाणे नव्हते, पण ठीक आहे, आता काय घरी मिळतं तसं तर नाही मिळणार. त्याच्यानंतर आपण पेट्रोल भरलेलं आहे आणि निघालेलो आहोत टुवर्ड्स आवर जर्नी. तर जाताना आपण अटल सेतूने गेलो आणि खूप ब्रेथ टेकिंग व्ह्यूज होते जेन्युअनली, कारण की क्लाउड्स होते, पाऊस नव्हता, ऊन होतं, खूप बऱ्यापैकी ऊन होतं. सकाळचे वाजलेले 8, तरी पण इतकं ऊन होतं. सो 8-9 वाजता एवढं ऊन ॲक्च्युली एक्सपेक्टेड नव्हतं, पण होतं. त्यामुळे असं म्हणजे क्लिअर स्काय दिसत होतं आणि खूप छान व्ह्यूज आहेत. तर मी आता बडबड नाही करणार, यू कॅन एन्जॉय द व्ह्यूज. तर आतापर्यंत पुष्पकनगर आणि तो सगळा एरिया होता उल्वे राईट साईडला आहे. आणि आत्ता इथून ॲक्च्युली तर अटल सेतू कधीच सुरू झाला आहे, पण हे जे आहे आता हे इथून समुद्र सुरू होतो. आणि लेफ्ट साईडला तुम्ही जर बघू शकत असाल तर लेफ्ट साईडला ते जे माउंटेन्स वगैरे दिसत आहेत, तर मध्ये जो एक पॅच आहे ते एलिफंटा केव्स आहेत. तर आता पुढे गेल्यानंतर थोडं अजून बेटर आणि क्लिअर दिसेल. तर एलिफंटा केव्स दिसतात अटल सेतूवरून लेफ्ट साईडला जेव्हा आपण टुवर्ड्स मुंबई जातो पनवेलवरून. तर हे जे दिसतं आहे आपल्याला ते आहे एलिफंटा केव्स. तर असे हे मस्तपैकी व्ह्यूज होते. तर ॲक्च्युली खूप मजा आली, खूप दिवसानंतर जात होतो आम्ही, सो इट वॉज फन.
ऑफ अटल सेतू मी थोडंसं सेल्फी क्लिप पण घेतली आहे. आणि ते कुठलं गाणं होतं, शोला है या है गुजरिया, ते वाला ऐकत ऐकत आपण इथे पोचलो होतो. आणि समोर जे व्ह्यूज दिसत आहेत ते पण खूप छान आहेत. मुंबई, स्वप्नांचं शहर. असं म्हणतात की हे शहर कधीच झोपत नाही, आणि ते खरं आहे. दिवस असो किंवा रात्र, इथं प्रत्येकजण आपल्या स्वप्नांसाठी कष्ट करत असतो. आणि ती स्वप्न जेव्हा पूर्णत्वास यायला लागतात, तेव्हा आपल्या मनात येणाऱ्या भावना या शब्दात मांडण्यासारख्या नाही आहेत. प्रत्येकाची स्वप्न वेगळी असतात. त्या स्वप्नांसाठीची केलेली मेहनत वेगळी असते, आणि ती पूर्ण व्हावीत म्हणून केलेली धडपड ही लक्षात राहण्यासारखी असते. आता आपण ॲक्च्युअल दादरमध्ये पोचलो आहे, आणि हे आयकॉनिक प्लाझा सिनेमा. सो इथून आता थोडंसं पुढे गेलं की आपण ऑलमोस्ट पोहोचू मंदिराजवळ. तर मंदिराजवळ पार्किंग शोधताना खूपच वाट लागली, जवळ नाही आहे. आणि कसंबसं गाडी पार्क करून लांबून ऑलमोस्ट 500 to 700 मीटर्स चालून आल्यानंतर मग आतमध्ये आपण गेलो. आणि हा आहे मंदिर परिसर. इथे आतमध्ये एंटर केल्यानंतर पण भरपूर शॉप्स आहेत जिथे आपण फुलं, नारळ, दुर्वा या सगळ्या गोष्टी घेऊ शकतो बाप्पासाठी. आणि आतमध्ये शूट करणं अलाउड नाही आहे, सो बाहेरच्या या काही छोट्या छोट्या क्लिप्स आहेत. तर खूप जास्त छान वाटलं. मी आय थिंक 2 वर्षांनंतर सिद्धिविनायक गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे. मी आधी खूप वेळा यायचे, पण समहाऊ आजकाल नाही झालं. तर हे काही फोटोज आहेत आमचे. सुंदर सुंदर दिसत होतो आम्ही. तर ह्याच आठवणी, गोड आठवणी घेऊन आपण पुढे जाऊयात. काही नाही, मग लाईन भरपूर होती. ऑलमोस्ट 45 to 50 मिनिट्स तर लागले. त्यानंतर आम्ही वाशीला येऊन लंच केलं. लंचमध्ये खूप काही नाही, चपाती, पनीर खुर्चन अँड सम वडा सांबार घेतलं होतं विथ कोकोनट चटणी. हे सगळं घेतलं आणि त्याच्यानंतर थोडीशी शॉपिंग करून घरी आलो. शॉपिंग काय केली, त्याच्यानंतर घरी आल्यानंतर थोड्या वेळाने अराऊंड 6 वाजता इतका सुंदर सनसेट बघायला मिळाला. आज असं पिंकिश ऑरेंज स्काय झालं होतं, आणि थोडेफार फोटोजसुद्धा काढले. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय, टेक केअर. थँक्यू व्हेरी मच.